नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलं। अजित पवारांच्या विरोधात कट असल्याचा मनोज जरांगे यांचा आरोप। तर शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत रेल्वे स्टेशन रोडवरील एमआयडीसी परिसर तिवारी मंगल कार्यालय रस्त्यावरती एका व्यक्तीने 4 मोठे दुकान स्वरूपाचे कोणत्या प्रकारची परवानगी किंवा मालकी हक्काची कागदपत्र नसताना अतिक्रमण केलं होतं। या अतिक्रमणावरती आज सोमवारी दुपारी कारवाई करण्यात आली आहे। मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार तसेच अतिक्रमण नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी रेल्वे स्टेशन एमआयडीसी लगत मुख्य रस्त्यावरती व खुल्या जागेवरील भिका मस्के या व्यक्तीने 50 बाय 20 या आकाराच्या जागेत 4 लहान शटर काढून त्यामध्ये चहा पान टपरी, झेरॉक्स व इतर साहित्य विक्रेते दुकान थाटलं होतं। याच व्यक्तीने समोरील फुटपाथ व 10 बाय 40च्या आकाराच्या जागेत लोखंडी पत्र्याचा शेड मारून समोर कंपाऊंड वॉल केला होता व पूर्ण पदाचारी मार्ग गिळंकृत केला होता। त्यामुळे लहान मोठे अपघात सोबत या ठिकाणी संध्याकाळी बरीच गर्दी होऊन सिगारेट, गुटखा व इतर अवैध वस्तूंची विक्री प्रकार होत होते। याबाबतची माहिती आयुक्त यांना मिळताच आयुक्त यांनी कारवाईचे आदेश दिले। या कारवाईमध्ये पूर्णपणे शेड जमीनदोस्त करून 3 दुकाने निष्कासित करण्यात आली आहे। उरलेल्या एका दुकानाचं साहित्य काढण्यासाठी वरिष्ठांच्या मान्यतेने वेळ देण्यात आलाय। त्याच्याच बाजूला एका 10 बाय 12च्या आकाराच्या दुकानात बिल्डिंग वर्क्स वेल्डिंग कारखाना तयार करण्यात आला होता। सदर कारखाना पूर्ण रस्त्यावरती असून हे अनधिकृत बांधकाम होतं। सदर बांधकाम जेसीबीच्या साह्याने निष्कासित करण्यात आलं। याच रोडवरती पुढे एका व्यक्तीने भंगार व्यवसाय करण्यासाठी व इतर कचरा लोखंडी सामान जमा करण्यासाठी 40 बाय 10 आकाराच्या पत्र्याचं शेड मारून या ठिकाणी भंगार व्यवसाय तो करत होता। हे पूर्ण शेड निष्कासित करून रस्ता मोकळा करण्यात आलाय। या व्यक्तीने आतमध्ये एक 10 बाय 10ची रूम तयार केली होती। बाहेरून पत्रे लावले होते। या ठिकाणी अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू होता। सदर अतिक्रमण पूर्णपणे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आलं। तसेच प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत टाउन हॉल येथे एका बेकरी चालकाने बेकरीतून निघणाऱ्या धुरासाठी एक चिमणी तयार केली होती। त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना धुराचा त्रास होत होता। याबाबत सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार प्राप्त होती। या तक्रारीच्या अनुषंगाने सदर चिमणी निष्कासित करण्यात आली आहे। सदर कारवाई ही आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार तर अतिरिक्त नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रभाग क्रमांक 9 शेख समीउद्दीन बईउद्दीन, सहाय्यक आयुक्त प्रभाग क्रमांक 1 सविता सोनवणे, अतिरिक्त निरीक्षक श्रद्धा बुरुडे, संजय सुरडकर, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशीद, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ यांच्यासह नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व सर्व पथक कारवाईमध्ये सहभागी होते, अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे। काँग्रेसच्या मोर्चानंतर धनगर आणि बंजारा समाजही आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरलाय। तर मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या विरोधात कट असल्याचा आरोप केलाय। नाही काढू तर काय होतं, मोर्चे काढल्याने त्यांना दमले पाहिजे ना थोडे, ते आयतं खायला मिळालेलं लई दिवस त्यांना। 16% आरक्षण मराठ्यांचं खाल्लं आत्तापर्यंत त्यांनी। त्यामुळं याच रस्त्यावर काय होतं, सरकार मजा बघते त्यांची, हिंडून द्या, हिंडते थोडे येते माघारी पुन्हा। त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो दादा, ते म्हणतील तसंच होत नसतं। ते म्हणजे काय कायदा नाहीत, त्याच्यामुळं ते म्हणतील तसं होणार नाही। मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, त्या आधारे GR काढलेला आहे। आणि आता येत्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटियरच्या आधारे, अंग संस्थांच्या गॅजेटियरच्या आधारे तो सुद्धा GR निघतोय। ते पण सुद्धा पुढचं लगेच सांगितलं तुम्हाला, आता तो पण निघतोय। कारण आमचं प्रत्येक गोष्ट ही आधार घेऊन केलेली, त्याच्यामुळं आमच्या किती बोंबलू द्या, धक्का सुद्धा लागत नाही मराठ्याच्या आरक्षणाला, GRला सुद्धा। मात्र एक आम्हाला खंत आहे राव, मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं की नेम लागतात
आणि त्यांना काय द्यायचं म्हणलं की मात्र नियम लागत नाहीत. हे मात्र खूप खंत आहे बरं का आमची. कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही. लगेच आरक्षण दिलं जातं, योजना दिल्या जातात, न मागता त्यांच्या अंगावरती फेकलं जातं. आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो नियमात असूनसुद्धा. ही मात्र मोठी खंत आहे आमची. आमच्या नोंदी असूनसुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो, झगडावं लागतं. आमचं गॅजेट असून आम्हाला झगडावं लागतं, झुंजावं लागतं. सगळे पुरावे असूनसुद्धा आम्हाला त्रास होतो, मुद्दाम दिला जातो. ही मात्र खंत आहे. परंतु आम्ही कणखर खंबीर आहेत. आम्ही लढून मिळवणार आणि मिळवलेलं जाऊसुद्धा देणार नाहीत. आता JR निघालाय, मराठी सज्ज झालेले आहेत. आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी सुरू करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहील असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ते शहरात आले असता पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. आज भोकरदन जालना येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातून मोर्चा आयोजित केलेला आहे. आमचे सहकारी चंद्रकांतजी दानवे यांनी हा मोर्चा आयोजित केलेला आहे. खरं म्हटलं संभाजीनगरमध्येच मोर्चा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात करायचा नाशिक नंतर आम्ही ठरवलं होतं, परंतु शिवसेना उभाटा गटाचा मोर्चा 11 तारखेला असल्यामुळे आमचा हा मोर्चा अगोदर चंद्रकांत दानवेंनी भोकरदनला घेतलेला आहे. तो घेण्याच्या संदर्भातला आज शेतकऱ्यांचा आक्रोश या महाराष्ट्र सरकारच्या कानापर्यंत, दिल्लीच्या सरकारच्या कानापर्यंत जाण्यासाठी विरोधी पक्ष आता सगळेजण रस्त्यावर उतरत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालू करण्याची भूमिका राहावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतात. एकतरी 50,000ची मदत तुमच्यासह सगळेच विरोधी पक्षातील लोक करत आहे, मात्र इथे साधे पंचनामे होत नाही अशा पद्धतीच्याही तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी अजून सरकारी यंत्रणा पंचनामे करायलाच पोहोचते. खरं म्हटलं तर ऑनलाईन पंचनामा करण्याच्या बाबतीमधल्या सूचना केल्या आहेत, पण काही ठिकाणी तर तिथं रेंजच नसेल तर तिथं आधुनिक पंचनामे होत नाही. कालच बघितलं असेल की केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा आले होते. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमच्याकडे प्रस्ताव पाठवा. याचा अर्थ असा होतोय मे महिन्यापासून पाऊस सुरू असताना अद्यापही राज्य सरकारकडून प्रस्ताव दिल्लीमध्ये गेला नाही. ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. याचा अर्थ प्रशासकीय यंत्रणा याच्यावर सरकारचं नियंत्रण नाही का प्रशासकीय यंत्रणा काम करत नाही हा प्रश्न निर्माण होतोय. आता माझी अपेक्षा अशी होती की काल अमित शहाजी या ठिकाणी मुंबईला आणि अहिल्यानगरला आल्या होते नगरला, त्यावेळेला त्यांच्याकडून अपेक्षा होती होतंय आणि अशा वेळेला पंचनामे सातत्याने चालू राहत असताना फक्त तोकडी मदत करून हे थट्टा चालवलेली आहे. मला वाटतं काल अमित शहाजी आले होते, काल त्यांनी सांगितलं की या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही बनिया नाहीत. यांचा म्हणण्याचा अर्थ काय मला कळत नव्हता की देशाच्यावर बनियांचं राज्य आहे आणि म्हणून ते बनियासारखे आम्ही काटकसर करून पाठवतो का असं सांगतात काय मला माहीत नाही. पण दुर्दैव आहे की काल आल्यानंतर सुद्धा केंद्रातून मदत जाहीर झाली नाही. पंचनामे केल्यानंतर अहवाल आल्यानंतर या ठिकाणी प्रस्ताव पाठवला जाईल असं सांगितलं. तर दुर्दैव अजून दुसरं एक सांगतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमितजी शहा यांच्यावर चर्चा झाली आणि किती मदत पाठवाल अशी विचारणा झाली असं कळतंय. आपल्या वार्ताहरांकडून आम्हाला कळलेलं आहे. याचा अर्थ अजून सरकारकडून त्याचा पाठपुरावा केला जात नसेल. कालच या असलेल्या शुक्रवार ते शनिवारच्या दरम्यान परभणी, बीड आणि तशा प्रकारचं काल या त्या परिसरामध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. हे पाप आहे. शेतकऱ्याचा हे झालेले आत्महत्या हे सरकार खुनी आहे. जर सरकारने ताबडतोब तशा प्रकारची मदत जर जाहीर केली असती तर मला वाटतं या शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 ऑक्टोबर रोजी संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावरती मराठवाडा व्यापी विराट हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या हंबरडा मोर्चानिमित्त शिवसेना नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आवाहन केलंय. मराठवाड्यात पावसानं थैमान घातलेलं आहे. संपूर्णपणे शेत पिकाचं, घरादाराचं, गुराढोराचं नुकसान झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये शेतकरी बळीराजा सरकारकडे मदतीची हाक मारतोय, परंतु हे सरकार, महाराष्ट्रातलं सरकार ढिम्म बसलेलं आहे. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे. म्हणून या शेतकऱ्याच्या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घेतलेला आहे.
आणि या अंतर्गत मराठवाड्यामध्ये 11 तारखेला संभाजीनगरात संपूर्ण मराठवाड्याचा भव्य असा मोर्चा निघणार आहे. परंतु फक्त मोर्चाच निघणार नाही, तर 8 तारखेला संपूर्ण तहसीलवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा निदर्शने आणि धरणे आपल्याला करायची. आणि दिनांक 5, 6, 7 ऑक्टोबरला गावोगाव घरोघरी जाऊन ग्रामसभा, गावाच्या बैठका, गावाच्या भेटी घेऊन एक जनजागृती करायची. शिवसैनिकांनी हे आंदोलन प्रचंड प्रमाणात उभा करावं आणि खऱ्या अर्थाने या सरकारला जाब विचारावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार या आंदोलनातून करावा. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध, अस्सल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख अॅडमिट. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे. मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे. आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत. आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन, जो क्या बोलते पिठला भाकरी, एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना है तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले,
चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे 2 वर्ष नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत तात्काळ कृषी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे। जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात अलीकडेच नैसर्गिक आपत्ती आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे 2 वर्ष नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत तात्काळ कृषी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, असं जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी कळवलंय। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे, खत, औषधे तसेच शेती संबंधी इतर आवश्यक खर्चासाठी त्वरित कर्ज मिळणार आहे। पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त विभागातील शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ मिळेल। पूर आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त विभागातील शेतकऱ्यांना अर्जांना प्राधान्य दिलं जाईल। जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील बँकेच्या सर्व ग्रामीण अर्ध शहरी शाखांमधून अर्ज करण्याची सुविधा सर्व शाखांना तात्काळ कर्ज मंजूरचे अधिकार दिलेत। शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा। अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत भेट द्या, असं आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी केलं आहे। जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षण निश्चितीसाठी गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून बैठकीस राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी गुरुवार रोजी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही बैठक होणार आहे। जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर लगेचच येणाऱ्या दिवसापासून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग आणि महिला यांच्यासाठी राखून ठेवण्याच्या पंचायत समिती सभापती पदे नेमून दिली आहे। त्यासाठी आयोजित बैठकीस राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे। मनपा प्रियदर्शनी विद्यालयात अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयडीबीआय बँकेच्या वतीने सीएसआर फंडातून 2 लाख किमतीचे 15 गोदरेज कपाटे भेट देण्यात आले आहेत। मनपा प्रियदर्शनी विद्यालयात आज आयडीबीआय बँकेच्या वतीने सीएसआर फंडातून 2 लाख किमतीचे 15 गोदरेज कपाटे भेट देण्यात आली। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, प्रमुख अतिथी उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे, आयडीबीआय बँकेचे ज्येष्ठ विभागीय प्रमुख पुनीत गोस्वामी, जनरल मॅनेजर विनोद मदनानी व अनिरुद्ध त्रिभुवन, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे हे होते। कार्यक्रमाचं संचालन तेजस्विनी देसले यांनी केलंय, तर प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी शाळेमध्ये सीएसआर फंडातून वेगवेगळ्या कंपन्यांकडून मिळालेल्या साहित्याची माहिती दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हस्ते केंद्र अंतर्गत शाळांना कपाटाचं वितरण करण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी BR राठोड, शशिकांत उबाळे, रश्मी हुनमुटे, पूजा सोनवणे, प्रकाश इंगळे, काकासाहेब जाधव, सचिन लवेरा, प्रशांत निकाळजे, हर्ष नरवडे, बाळासाहेब जाधव यांनी परिश्रम घेतले। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलं। अजित पवारांच्या विरोधात कट असल्याचा मनोज जरांगे यांचा आरोप। तर शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा इशारा। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज।